मला तर कुणी त्रास नाही दिला. मी हे जगजाहीर सांगतो, इथं ओपनली सांगतो, काँग्रेसच्या एका पण पदाधिकारी मला त्रास नाही दिला. आणि त्रास ते सोडून द्या, पदर पैसे घालून माझं काम केले. काय किरणरावने इतकी धावपळ केली. मला एक दिवस सकाळ सकाळ माझ्याकडे आले, म्हणले मी तुझ्यासारखाच आहे, पण हे माझ्यातर्फे सांगू का साहेबांना किती दिले. असे शहराध्यक्ष आणि सर्व समोर बसलेले तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षाची नेते मंडळी. आता किरणरावांनी त्यांची व्यथा मांडली, या तळात शहराचा आराखडा मांडला. ते स्वतः एक अभ्यासू म्हणून आणि एक आक्रमक युवकांचा नेता म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आणि खऱ्या अर्थाने मगाशी कोणीतरी उपमा दिली, भैयांसारखा इतका आक्रमक आहे किरणराव, डायरेक्ट भिडतो. आम्हाला प्रश्न पडतो, किरण लय गर्दीत नका घुसत जाऊ, पण ते कसं आहे, लय हक्के तो माझ्यासारखा नडणारा तर पक्का आहे. कोणावर अन्याय झाला तर कधीच सहन नाही होत किरणराव. म्हणजे आम्हाला पण तुमची म्हणजे व्यासपीठावर म्हणून नाही, पण मला खरं किरणरावची काळजी वाटते. आम्ही पण घुसवतो, कुठं पण घुसवतो. आणि हे थोडं प्रोफेशनल येते ना, पण हाय पक्का माणूस आहे. किरणराव एकदम न डगमगता भिडणारा एक कार्यकर्ता. शहरामध्ये सुद्धा किरण काळे आणि त्यांच्या टीमनं चांगलं काम केलं. त्याच तुम्ही किरण काळे यांचं भाषण मुद्दाम ऐका की पुढच्या काळामध्ये शहर कसं राहील, आपलं कसं विकास होईल, विकासाची वाटचाल कशी होईल, रोजगाराची निर्मिती कशी होईल. हे सुंदर शहर, व्यापाराचं सुंदर शहर, जे आता फक्त वयोवृद्ध माणसं इथे राहतात, बाकी तरुण बाहेर जातात, हे चित्र दिसतं. ते बदलून टाकायचं स्वप्न हे आपले अध्यक्ष किरण काळे हे पाहतायत. हे अत्यंत महत्वाचं आहे. स्वतः MBA झालेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षण त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांना ही सगळी दृष्टी आहे, विकासाची दृष्टी, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांची ही धडपड आहे. आणि या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ ही मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला शहरामध्ये झालेला दिसेल, विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल, भयमुक्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल. त्याकरता आपल्या सगळ्यांना काम हे पुढच्या काळामध्ये करायचंच आहे. आज बऱ्याच काळानंतर काँग्रेसची रॅली ही नगर शहरामधून झालेली आहे. आपल्या जिल्हा अध्यक्ष किरणजी काळे, जिल्हा शहर अध्यक्ष किरणजी काळे यांच्या नेतृत्वाखाली ती आहे. नगर शहरामध्ये रॅली करणं ही सोपी गोष्ट नाही, काँग्रेस करता नव्हतीच सोपी, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही मान्य करू. यायचं का नाही बरोबर, कॅमेऱ्यात यायचं का नाही, धाक सगळ्यांना. उद्या बोलवलं जाईल का काय, हजेरी घेतली जाईल का काय, नको ते जाणं. नाहीतरी आपण पाठिंबा देणारच आहोत, मदत करणारच आहोत, मतदान काँग्रेसलाच करणार आहोत. कशाला हा उद्योग. हे वातावरण दहशतीचं वातावरण नगर शहरामध्ये आहे. हे प्रत्येक सुज्ञ नागरिक मान्यच करील. दंगेकरजी इतकं सोपं नाही इथं, खरं सांगतो. एक माणूस होता अनिल भैया राठोड, की ज्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला, परंतु त्यांनी लढा दिला, संघर्ष केला, भक्कम उभा राहिला. नगर शहरातल्या गुंडगिरी विरुद्ध भक्कम उभा राहिला. त्याची काही आर्थिक परिस्थिती बदलली नाही, जसा होता तसाच राहिला तो. परंतु सर्वसामान्य गरीब माणूस, याला असं कुठेतरी वाटत असायचं की आपल्याला जर वेळ आली तर एक व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या जो पाठीशी उभा राहील, तो अनिल भैया. आमचा चांगला मित्र, अनेक वर्ष एकत्र काम आम्ही केलं, वेगळे पक्ष होते पण मनापासून एकमेक आमच्या जिव्हाळ्याचं नातं होतं. अनिल भैया गेला आणि खूप मोठा तोटा या नगर शहराचा झाला. प्रश्न पडला आता इथून पुढे कोण लढाई करणार, कोण नेतृत्व करणार, या नगर शहराच्या गरीब माणसाच्या पाठीशी कोण उभं राहणार. आणि त्यावेळेस किरण काळे हे व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं की हा गडी आहे गड्या ना, तो खायला मिळतं म्हणून, मटण खायला मिळतं म्हणून जाईल ना, दहशतीला घाबरल, नाही तर अडचणच होती सगळी. याच्यामुळे तरी नाही तर दहशतीमुळे तरी. असं व्यक्तिमत्व कोण
असं नेतृत्व नगर शहराचं कोण करील? अशा वेळेस किरण काळे हे व्यक्तिमत्व, तरुण माणूस असा दिसला का तो भक्कम आहे, त्याच्यामध्ये लढण्याची हिंमत आहे, गरिबाच्या पाठीशी उभं राहण्याची ताकद आहे, इच्छा आहे. जिथं अन्याय होतो तिथं पाय रोवून भक्कमपणे उभे राहण्याची क्षमता असणारा, मनाची क्षमता पहिली असणारा एकमेव असं व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं किरण काळेंच्या रूपानं, की जो लढाई करू शकतो, स्वतःच्या जीवाचा विचार नाही करणार, परवा करणार नाही जीवाचा. जिथं अन्याय तिथं किरण काळे. आणि नगर शहरामध्ये आता 2-3 वर्ष काम करतायत ते अजिबात सोपं नव्हतं. एक माणूस गोळा करायची प्रश्न येतो, म्हणजे एकाला एक जोडीदार. आता फळी उभी राहिली आणि आजचं एवढे आले ना हे रॅलीत, हे फार मोठं यश आहे. तुम्हाला सांगतो, हे फार मोठं यश आहे. या यशाच्या पाठीमाग या तुम्हाला सांगतो की न बोलणारे, न दिसणारे हजारो माणसं तयार आहेत की आता कुठंतरी तुम्ही उमेदवारी द्या यांना, आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणणार आहे. वस्तुस्थिती बोलतो मी, प्रत्येक शब्द वस्तुस्थिती आहे, हे खोटं नाहीये. परंतु एक सुशिक्षित चांगलं व्यक्तिमत्व या निमित्तानं नेतृत्व करणारं मिळालेलं आहे. आणि आजची रॅली खरं म्हणजे त्यांच्या काही कार्यकर्ते फार उत्साही दिसले. आताच उचलून घेऊन तुम्ही मिरवणूक काढली किरण काळेंची, आताच काढली. अरे तिथं खरं म्हणजे आमदार झाल्यावर काढायची, आपल्याला आमदार झाल्यावर उचलावं लागणार आहे. असं शहर निर्माण करायचंय. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.